वळूया पुढच्या बातमीकडे। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळलाय। खेडकरला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। गेल्या अनेक दिवसांपासून न दिसलेली पूजा खेडकर कुठे आहे असा प्रश्न आता निर्माण झालाय। पूजा खेडकरच्या पुण्यातील घरापासून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। बनावट IAS अधिकारी पूजा खेडकर याचा दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलेला आहे। अटकपूर्व जामिनासाठी त्यांच्या वकिलाकडून अर्ज करण्यात आलेला होता। या पद्धतीने UPSCला आणि समाजाला फसवल्याचा आरोप कोर्टाने यावेळी निरीक्षण नोंदवताना म्हणलेला आहे आणि पूजा खेडकर याने सगळ्या पद्धतीचा गैरवापर केला आणि त्यांना मदत करणाऱ्या सगळ्या यंत्रणा यासाठी कारणीभूत आहेत असं वक्तव्य जे आहे ते कोर्टाने केलेलं आहे। त्यामुळे आता पूजा खेडकरचा शोध घेणं हे दिल्ली पोलिसांसमोरलं मोठं आव्हान आहे, कारण गेल्या कित्येक दिवसापासून पूजा खेडकर या कधीही कुणाला दिसलेल्या नाहीत। वाशिममध्ये ज्यावेळेस त्यांची बदली झाली ते शेवटचं दिसलेलं होतं आणि हे पुण्यातल्या बाणेरमधले त्यांचं घर आहे। दिल्ली पोलिसांना आता पूजा खेडकरचा शोध घ्यावा लागणार आहे। अर्थातच पूजा खेडकर यांच्याकडे सुप्रीम कोर्टात जाण्याचा एक मार्ग आहे, मात्र आता कुठल्याही क्षणी जर दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली तर त्याला अटक करावी लागणार आहे। नेमकं दिल्ली पोलीस काय कारवाई करतात हे पाहावं लागेल। मात्र पुण्यातल्या पूजा खेडकरांच्या घरात तरी पूजा खेडकर सध्या नसल्याची माहिती आहे। त्यांच्या वडिलाचा सुद्धा फोन स्विच ऑफ लागतोय। त्यामुळे पुण्यातल्या सगळ्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे सगळं प्रकरण, त्याचबरोबर UPSCच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या प्रकरणात पोलीस आता कधी अटक करतात हे पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।